ऐकूया सरोज नेने लिखित एक ललितबंध. रोज संध्याकाळ झाली की मी झाडाखाली येऊन बसते. रस्त्याच्या कडेनं मुलं शाळेतून घरी परतताना दिसतात. पाठीवर भलं मोठं दप्तर. पावलं मात्र भरभर पडतात. गप्पा हसणं किती निरागस. लहानपणापासूनच अखेरपर्यंत घराची ओढ सुटत नाही. कायम ओढाळ. तसं छान आयुष्य जगले. जगणं म्हटलं की छान बरं वाईट घडणारच. त्यातूनच शिकत जाते. तरी पुन्हा पुन्हा तसं घडतंच. ठेच लागते, खरचटतं. हीच तर मजा. काही वेळ, काही सुवेळ. नव्यानं काही सुचतं. नवनिर्मितीचा डोहळा. त्यातून अंकुरत हसत बाहेर येतं. लहानपणी घरातली कामं, बोलणं, रुसवे फुगवे अबोला हे मुठीतले संस्कार. मग शाळा, कॉलेज, नोकरी, बदलती गावं किंवा त्याच गावातले बदल. प्रथम वेग जाणवला नाही, पण नंतर मात्र आता धडधडतं, धडपडतो, कोलमडते. कधी आधाराचा हात भेटतो, कधी हेटाळणी, कधी काहीच प्रतिक्रिया नाही. म्हणजे स्थिरावणं की स्थितप्रज्ञ. विचारांच्या आकाश पाळण्यात बसते. किती मजा वाटली. आता मात्र गरगरतं. मुलं घरी पोचली असतील. मी मात्र माझ्यातच गुरफटलेली. मनाला असं सोडलं की जातं बहिणाबाईंच्या मन वढाया वढाया काव्यात. कुठं शिकली ती? सरस्वतीच्या पाटीवरची मुळाक्षरं, अक्षरं न गिरवता. नाही म्हटलं तरी आपण संसारात रमतो, गुरफटतो. लळा, जिव्हाळा, नाती, मैत्री हे विश्व वेगळंच. अनुभवाची शाळा. पावलं घरापर्यंत पोचतात. दारात लाडूबाई. आजी, आज अंधार झाला. मी शुभंकरोती म्हटलं ग. आता रात्री नवीन गोष्ट. कापूस कांद्याची नको हां, राग येतो मला. मला हसू येतं. आज काय सांगावं? अनुभव. तिला हा शब्दही नवीन असेल. मग विचारलं, अनुभव म्हणजे? मी गोंधळले. ठमे, आज येताना खाऊ आणायला गेले होते. दुकानं कितीतरी गोष्टींनी भरलेली. काय घ्यावं? चॉकलेट, गोळी, बिस्किट हे तर नेहमीचंच. आज म्हटलं पिझ्झा घ्यावा. मग काय? खुश. नेहमी कटाक्षानं मी ह्या गोष्टी टाळते, पण आज दिली ऑर्डर. लाडू, बघ काय आणलंय. बॉक्स बघताच तिची कळी खुलली. मस्त उंच उडी मारली तिनं. मलाही तो क्षण पकडावासा वाटला. आजी, नवीन म्हणजे अगदी नवी गोष्ट हां. सांगतेस ना? मी अनुभवात अडकले नाही हां. बरं, ठमे ऐक. तर मी काय सांगत होते माहिती नाही, पण तिच्या मात्र डोळ्यात आनंद मावत नव्हता. मी दुकानांच्या पाट्या वाचत पुढे. एवढ्यात एक पाटी दिसली. अनुभव. अनुभव नाव त्या दुकानाचं. अनुभव दुकानात मिळतो? किती पैसे टाकले तरी नाही मिळत. प्रत्येकाचा अनुभव वेगळा. अनेक रंगांचं झुंबर. आपण बघत बघत रंगायचं अनुभवात. ते तरी परिपूर्ण असतं. परिपूर्ती होते. तीच तर गंमत आहे. जगण्याची, जगवण्याची. ती गोडी अपूर्णतेची लावील जीव ओढा. झऱ्यासारखं आयुष्य वाहत राहतं, प्रवाहित होतं. तसंच हवं. नाहीतर डबकी, शेवाळ, डासांची पिलावळ. नाही का? वाहताना स्वतः समृद्ध होतं, काठानाही करतं. शेवटी सागरालाही मिळताना मागे सकस ओली माती. अनुभवांची भागीरथी.